साईराम. साईराम. तर मित्रांनो, आज आपल्या वारीचा या पदयात्रा वारीचा आज दुसरा दिवस आहे आणि आपण आता सकाळी 5:30 वाजले. तर नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. आपलं सॉरी नाश्ता नाही, चाय पाणी केलं, सगळे फ्रेश वगैरे झाले आणि इथून आता पुढच्या हॉल्टसाठी सगळे आता निघतो आता आपण. ओम साईराम. ओम साईराम. आता इथून फक्त 1-2 किलोमीटर राहिला आहे आमचा सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट. आता आम्ही तिकडेच जातो आहे. तर मी काल जो तुम्हाला बोलत होतो आमचा एक कार्यकर्ता मित्र तो हाच आहे, अंशू पाल, आमच्या ग्रुपमधला नवीन कार्यकर्ता आहे. आम्ही आता सगळेजण पालखीबरोबरच चाललेलो, पण आता पालखीला पुढे थोडे करून आम्ही मागून सावकाश चालतो आहे. साईराम, आम्ही नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलो आता. त्या आतमध्ये आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. सारीपूत नगर रहिवासी, सगळे सारीपूत नगर रहिवासी. भोसले भाऊ, बुड्ढा हाय तर कर. पुन्हा रिटर्न कुलदीप हाय. हा, बुड्ढा भाऊ. इथे आम्हाला नाश्ता आहे आता, पोहे आणि चाय. इथे सगळी पोरं आता नाश्ता घेत आहेत. इथे आता आम्ही पोहे खात आहे. आमच्याबरोबर विशाल पण आहे आणि बाकी सगळे इकडे बसलेले आहेत. तर साईराम मित्रांनो, आता मगाशी आम्ही नाश्ता वगैरे करून निघालेलो. आता आमचा दुपारचा हॉल्ट म्हणजे स्टेचा आपला शंग्रीला रिसॉर्ट होता. शंग्रीला रिसॉर्टच्या इथे वगैरे आम्ही आंघोळ वगैरे करून जेवतो वगैरे, त्यानंतर थोडा आराम करतो, मग 4 वाजता तिथून निघतो. तर आता 1-5 मिनटात आम्ही आता पोहोचणार आहे शंग्रीला रिसॉर्टला. माझे सगळे मित्र पदयात्री चालत आहेत सगळे. त्या मित्रांनो, आता आम्ही पोचलोय शंग्रीला रिसॉर्टला. हे आमचे साई बंधू बघा कसे चाललेत. हे टँकर टेम्पो वगैरे उभे आहेत. जेवणाची तयारी चालू आहे इकडे आणि इकडे स्टे. साईराम ते निशाणी वगैरे ठेवली आहे आणि इथे पालखी आहे. ओम साई. आणि इथे सगळे पदयात्री आराम करत आहेत आता. साईराम मित्रांनो, जस्ट आता आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आहे, चेंज वगैरे केलं आहे आणि आता इथे आम्ही आता झोपणार जरा वेळ आणि जेवून परत आराम करणार. 4 वाजता निघणार आहे इथून आता. त्याच्या पुढचा हॉल्ट आमचा CCTचा आहे, कॅफे कॉफी डेचा. तो पण खूप लांब आहे, 9.5-10 किलोमीटरचा हॉल्ट आहे. तर आता आम्ही 4 वाजता निघणार. आता थोड्या वेळाने जेवणार, तर आपण आता जेवताना भेटू आपण. साईराम, आम्ही इथे आता भाकरवडी खातोय. आता जेवणाला आता बराच टाईम आहे म्हणून आम्ही इथे थोडा भाकरवडीचा आस्वाद घेतोय. ते आता जेवण चालू झालं आहे आणि सर्व पदयात्री आता जेवत आहेत. तुम्ही बघू शकता इथे. मी पण आता जेवून घेतो, मग थोडं आराम करून भेटू आपण. प्लेट ह्या लोकांनी स्वतःची प्लेट नाही आणली पण बघा आता दुसऱ्याकडून प्लेट मागून आता लाईन लावत आहे. हॉल्टवरून निघायची तयारी चालू आहे मित्रांनो. सगळे आता इकडे बॅग बिग टाकल्या सगळ्यांनी आतमध्ये आणि आता सगळे आता निघतो आहे. सारीपूत नगरमधून आलेले आपले साई सेवक रतन ठाकूर स्वतःच्या DOवरती आलेत, ते स्वखर्चाने. अशा साई भक्तांची खरंच गरज आहे आपल्या मंडळाला. भाऊंनी त्यांची गाडी 6व्या गिअरमध्ये टाकली आहे. कंटिन्यू फोन चालू आहे त्यांचे, कंटिन्यू. मित्रांनो, आता आम्ही शंग्रीलामधून निघालो आहे. 10-15 मिनटं झाली आम्ही आता चालतो आहे. आता आमचा नेक्स्ट हॉल्ट इथून 9.5-10 किलोमीटरवरती आहे जवळजवळ. CCD असा कॅफे कॉफी डे असा हॉल्ट आहे आमचा राईट साईडला, तिथे आम्ही थांबणार आहे. तिथे आमचे 2 अजून साई भक्त आम्हाला जॉईंट होणार आहेत, अंकित आणि केशव, जे की आता मुंबईवरून निघालेत. कांजूरला होते ते,
ते ट्रेन पकडून आता येणार आहेत आणि आम्हाला तिथे जॉईंट होणार आहेत. आजपासून आपल्या या साईवरील आपल्या ग्रुपमध्ये ते 2 मेंबर ॲड होणार आहेत. साईराम, आम्ही आता पडगा टोल नाकाला पोचलो आहे. आता इथून अजून 4-4.5 किलोमीटर आहे वाटतं आमचा हॉल्ट. आता बघूया. साईराम, इथे आता आम्ही ज्यूस पियाला थांबलो आहे, गन्न्याचा ज्यूस. इथे सगळे अंकल, गन्नेवाले अंकल. अंकल साईराम बोलो. हां मित्रांनो, इथे बघू शकता आता सूर्य पण मावळला आहे, अंधार पडला आहे आणि आमचा साई भक्तिमय प्रवास अजून चालू आहे. आता अजून 3.5 किलोमीटर इथून हॉल्ट राहिला आहे चाय पाण्याचा. मग तिथून रात्रीचा हॉल्ट सारमाळगाव, जवळजवळ 6-6.5 किलोमीटर आहे. म्हणजे अजून आम्हाला जवळजवळ 10 किलोमीटर डिस्टन्स चालायचं आहे. चालतो तर आहे आम्ही. पोरांची हालत बघू शकता कसे चालत आहेत पोरं. चला, ओम साईराम. आता आम्ही पोचलो आहे आमच्या चहा नाश्त्याच्या हॉल्टला, शिर्डीला. आता इथे आरती वगैरे होणार, त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करणार. आमचे 2 मित्र जे येत होते ते अजून मागेच आहेत, कल्याण स्टेशनला आहे. त्यांची वाट बघणार, त्यांना इथून घेऊनच जाणार. चला भेटू आता ते आल्यावरती. साईराम. साईराम. मित्रांनो, आता आम्ही CCTच्या हॉल्टवरून निघालो आहे पुढे सारमाळगावला जायला. आता आम्ही चालतो आहे, जवळजवळ 9.5 किलोमीटरचा हा हॉल्ट आहे. आतापर्यंत आम्ही 1-1.5-2 किलोमीटर चाललो असू, अजून पण चालतो आहे. आमचे 2 पदयात्री मित्र हॉल्टला पोचले आहेत सारमाळगावला. आता ते पण मी बोललो तिथे थांबा, तर ते थांबायला तयार नाहीत, रिटर्न येत आहेत आम्हाला भेटायला. तर भेटू आता ते भेटले की. तोपर्यंत ओम साईराम. साईराम, इथे तुम्ही बघू शकता प्रसिद्ध यूट्यूबर अंकित भाऊ भेकरे आणि केशव चिंदरकर आमच्या इथे आता आले आहेत. ओम साईराम. ओम साईराम. केशव, साईराम तर बोल. साईराम. चला, ओम साईराम. ते दरवर्षीचे साई बंधू अंकित भाऊ भेकरे हे आम्हाला आज भेटले आहेत. काही कारणास्तव ते गुरुवारपासून जॉईन नाही करू शकले आपल्याला पालखीला, बट आज ते आले आहेत आपल्यासाठी. खूप काबगाड कष्ट आणि खूप परिश्रम करून ते पोचले आहेत सारमाळगावपर्यंत. अंकित भाऊ बेकरे यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच ते किती काबड कष्ट आणि किती परिश्रम करून इथपर्यंत पोचले. हां, अंकित भाऊ आणि केशव दोघे जण पण. बाई शिर्डीला आता आम्ही सारमाळगावला पोहोचलोय. इथून आम्हाला आतमध्ये जायचं आहे. इथे आमचा रथ उभा आहे. व्ह्यू बघू शकता मित्रांनो, किती भारी आहे. दोन्ही साईडने झाडी 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 आणि त्याच्यामधून हा रस्ता आहे. आता इथून जवळजवळ 1-अर्धा किलोमीटरच असेल. एक मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे आणि तिथे बाहेर आमचा हॉल्ट आहे. तर भेटू आता आपण डायरेक्ट हॉल्टवरती. सगळे साई बंधू, भीम आहे, केशव आहे, साहिल आहे आणि अंकित आहे. हे आपले सगळे साई बंधू आहेत. आता उद्यापासूनच्या प्रवासामध्ये अंकित आणि केशव आपल्याबरोबर असणार आहेत. तर खूप जास्त मजा येणार आहे. आत्ताच्या प्रवासाला पण होतं. आमचा नेहमीप्रमाणे एक कार्यकर्ता आम्ही पुढे पाठवलेला आहे, अंशुपाल. पुढे गेला आमच्या बॅगा बिगा काढायला.
अंशू जोगिंदर पाल. साईराम पोचलोय आता आम्ही साईबाबा मंदिर सारमाळ, साईबाबा सेवा संस्था मंडळ सारमाळ इथे. आणि समोर बघू शकता तुम्ही साई मंदिर आहे. दोन्ही बाजूला खूप छान अशी घरं आहेत आणि समोर साई मंदिर. मित्रांनो आता साईबाबा मंदिर सारमाळ येते. आता मस्तपैकी फ्रेश होतो, जेवतो, मग आपण भेटू. अरे बेटा अंशु, ये हमारा है अंशु, आगे आगे भाग रहा था बैग लेने के लिए. हमारा बहुत अच्छा हाय कर. साईराम बोल. साईराम. ये सर्व पदयात्रेंची बॅगांसाठी धडपड आता चालू झाली. साईराम इथे बघू शकता सर्व पदयात्री भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहेत. बघू शकता आमचे सर्व पदयात्री कसे जेवत आहेत. अंशू बेटा हाय करतो. मित्रांनो मस्तपैकी आता जेवण वगैरे केलं आहे. आता आमच्या दुसऱ्या दिवसाचा प्रवास आहे तो इथेच एंड होतो. आता आम्ही आराम वगैरे करणार. परत सकाळी 4ला उठून आज जसं रुटीन होतं तसंच पूर्ण रुटीन वगैरे असणार आहे. उद्याचा दिवसाचा पॅच पण खूप मोठा आहे. तर आपण आता भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शुभरात्री. ओम साईराम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.